आमच्या खेड तालुक्यामध्ये जी गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये गावं येतात त्याचे तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके आणि तिथले उपजिल्हा प्रमुख राजेंद्र आमरे यांची काल आम्ही खेड तालुक्याच्या जाहीर मीटिंगमध्ये घेऊन आम्हाला हकालपट्टी करावी लागली। याचं कारण असं आहे की तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके आणि राजेंद्र आमरे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। कुठे चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत, कुठे लोकांच्या जमिनी बळकावल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा पद्धतीचे कुठे कोणाकडून पैसे गोळा केल्याचे तक्रारी आहेत। आणि म्हणून ही सगळी प्रकरणं ही पक्षाच्या नावाला डाग लावणारी होती, पक्षाच्या इब्रतीला धक्का लावणारी होती आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बदनामी करणारी होती। आणि म्हणून संपूर्ण त्या विभागातल्या समस्त पदाधिकारी आणि सर्वांची बैठक लावण्यात आली आणि सर्वांनी मिळून एकमुखी मागणी केली की आपल्या पक्षाला या दोन पदाधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्यामुळं एक कलंक लागतोय, डाग लागतोय आणि यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा। आणि म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही त्यांची पापं लपवण्याकरता म्हणून ते रामदास कदम यांच्याशी सातत्यानं संधान बांधून होते। एका बाजूला पापं करायची आणि ती लपवण्याकरता रामदास कदमांबरोबर संधान बांधायचं हे सुद्धा संघटनेला मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सर, गुहागर तालुक्यात पाचेरीनगरमध्ये एक अपघात झाला होता गणपती विसर्जनाच्या वेळेला। कशा पद्धतीने परिवाराला आर्थिक मदतीसाठी आपण पुढाकार घेणार आहात? माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या गावामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळेला एका गाडीचे ब्रेक फेल होऊन दुर्दैवानं एक दुर्दैवी अपघात झाला। त्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक मुलगी ही मृत पावलेली आहे आणि काही भाविकांना त्या ठिकाणी तिथं जखमा सुद्धा झालेल्या आहेत, ते जखमी आहेत। त्यांना शासनाकडून चांगल्या प्रकारची मदत मिळवून द्यावी याकरता मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे। फक्त हे विद्यमान जे शासन आहे ते अशा गोष्टींमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव करतं। त्याचं उदाहरण हिदवी गावातील जाधव कुटुंबातील एकाच कुटुंबातील 10 व्यक्ती अपघातामध्ये मृत पावल्या। त्यानंतर ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्या अनेकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी किंवा मदत करण्यात आली, परंतु ते माझ्या मतदारसंघातले 10 मृत नागरिक होते म्हणून त्यांना अद्यापपर्यंत मदत करण्यात आलेली नाही। तरी सुद्धा माझा प्रयत्न सुरू आहे। त्याच पद्धतीनं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलगी आणि त्या नागरिकाला सुद्धा मदत मिळवून देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करणार आहोत। विलंब झाला तरी ही मदत आपण मिळवून नक्की देऊ असा मला विश्वास आहे।